धम्मध्वज जातक कथा 1. परिचय. धम्मध्वज जातक कथा ही समाज जीवनाचे अंतर्गत मन दाखविण्याचे कार्य करते. आजही समाज जरी प्रगल्भ झाला असला तरी त्याच्या मनाविरुद्ध काही घडले, तो जे काही कार्य करीत आहे ते जरी चुकीचे असले तरी त्यास कोणी बोलू नये, त्याच्या कार्यात कोणीही अडथळा आणू नये असे त्यास वाटते. पण जर कोणी त्यामध्ये खोडा टाकला तर त्यास ते पचत नाही आणि तो जो कोणी याच्या वाईट कामाच्या मध्ये आला तर तो द्वेषबुद्धीने पेटून उठतो आणि ज्याने कोणी हे कृत्य केले तर त्याचा संपूर्ण नाश कसा होईल या चिंतेत तो कोणत्याही मार्गाने इतर चांगल्या व्यक्तींच्या मनात त्या व्यक्तीविरुद्ध वाईट भरून त्या व्यक्तीच्या विरुद्ध उभे करतो. कधी कधी मध्ये घेतलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो त्याचे कार्य करीन राहतो. असे करताना स्वतः मात्र नामनिराळा राहून आपले इच्छित द्वेषयुक्त कर्म करीत राहतो. पण अशाही परिस्थितीतही आपला विवेक जागृत ठेवून पंचशीलांचे अष्टशिलांचे पालन करून कित्येक कठीण परिस्थितीमधून सम्यक मार्ग निघू शकतो. परिस्थिती कितीही बिकट असो अशा परिस्थितीत कोणीतरी सखा मित्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि अशा कठीण परिस्थितीतून बाहेर आपणास काढण्यासाठी सहाय्य करतो. आणि शेवटी विजय सन्मार्गाचा शिलाचाराने वागण्याचा होतो. आज समाजात खेकडा वृत्ती वाढीस लागली आहे. जर कोणी चांगले कार्य करीत असेल तर त्यास कसे खाली खेचले जाईल यासाठी समाजातील एक वर्ग नेहमी कार्यरत असतो. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात हे समाजातील वास्तव्य आहे. ह्या सर्व बाबी धम्मध्वज जातक कथेतून तथागत आपणास सांगतात. ज्या प्रकारे बोधिसत्व आलेल्या परिस्थितींना तोंड देतात आणि आलेल्या संकटातून सही सलामत बाहेर येतात, हे सर्व प्रकार आजच्या युगात ही प्रेरणादायक असल्यामुळेच मी हा विषय घेतला आहे. 2. उद्देश. व्यक्ती कितीही सामंजस्य, इतरांना सहकार्य करणारा, मैत्रीपूर्वक असला तरी त्याचा हा स्वभाव इतरांना आवडेलच असे नाही. त्याचे विरोधक त्याच्या कामात खोडा घालण्याचे कार्य करीत राहतील, पण त्यातूनही आपण सहीसलामत निघून आपले कार्य करीत राहू शकतो हे ही जातक कथा दाखवून देते. 3. पद्धत. ही जातक कथा ही पाली साहित्यातील सुत्तपिटकामधील खुद्क निकायामधील 15 ग्रंथापैकी 10 नंबरचे जातक हा ग्रंथ असून त्यामधील आहे. बौद्ध वाङ्मयातील जग प्रसिद्ध जातक कथेतील निवडक जातकांचे मराठी रूपांतर लेखक नितीन धनराज धनवते व धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेले जातक कथा संग्रह भाग 1, 2, 3 यामधील भाग 1/76 ही जातक कथा आहे. धर्मानंद कोसंबी यांनी त्या कथेस अधिकायाचे 4 गुण धम्मध्वज जातक कथा असे नाव दिले आहे. 4. विश्लेषणात्मक. धम्मध्वज जातक कथा ही जातक कथा 4 भागात विभागली असून पहिल्या भागात सदर कथा वाराणसी येथील यशपाणी राजाच्या काळात घडलेली असून त्या नगरात राजाचा पुरोहित म्हणून बोधिसत्व सेनापती काळक ह्यांचे वर्णन आले आहे. काळक सेनापती हा लाचखोर असल्यामुळे लाचेखातर तो एका गरीबावर अन्याय करतो, जो अन्याय सहन झाल्यामुळे बोधिसत्व योग्य मार्गाने त्या गरीबास न्याय मिळवून देतो. बोधिसत्वाच्या अशा कृत्यामुळे सेनापतीचे मन दुखावते आणि तो बोधिसत्वाचा कायमचा शत्रू बनतो. सेनापती बोधिसत्वाचा नायनाट करण्यासाठी राजाचे कान भरतो आणि राजाही अनाहूतपणे सेनापतीच्या जाळ्यात अडकतो आणि तो बोधिसत्वाला सेनापतीच्या क्रूर कार्यात सहाय्य करतो. दुसऱ्या भागात सेनापतीने नाना कारवाया करतो, पण बोधिसत्व इंद्राच्या सहाय्याने प्रत्येक गोष्टीचा तोडगा काढतो. बोधिसत्वाकडे सेनापतीच्या कुरापतींचे उत्तर असल्यामुळे सेनापती चिडतो आणि अधिक कठोर क्रूर द्वेषपूर्ण विचार राजाच्या मनात बिंबवतो, त्यामुळे बोधिसत्व चिंतेत येतो. तिसऱ्या भागात आपले कुशलकर्म कसे आपणास सहाय्य करते आणि परिस्थिती कितीही बिकट असो पण अशा प्रसंगी कुशल व शांत चित्ताने आपण त्यामधूनही मार्ग काढू शकतो. चौथ्या भागात शेवटी विजय सत्याचा होतो, हे जे वारंवार आपणास सांगण्यात येते ते येथे खरंच दिसून येते. राजाला त्याची चूक उमगून तो सेनापतीस शिक्षा देऊन बोधिसत्वाचा यथोचित सन्मान करतो. 5.
निरीक्षण. ह्या कथेत तथागतांनी सांगितलेले वाणीचे प्रकार उदा. मुसावाचा, पिसून वाचा व इतर शिलांची मांडणी केलेली दिसून येते. खोटे बोलू नये, चहाडी चुगली करू नये हे दर्शविते. आपले चित्त हे नेहमी कुशल असावे, त्यात द्वेषभावना असू नये, कारण अकुशल चित्ताने केलेल्या कर्माचा विपाक हा नेहमी अकुशलच मिळतो. सेनापतीने द्वेषपूर्ण चित्ताने कर्म केले म्हणून त्यास राजाकडून देहात शिक्षा मिळाली, तर बोधिसत्वाने कुशल चित्ताने शिलांचे आचरण करत कुशल भावना ठेवल्यामुळेच त्याचा विपाक बोधिसत्वाला चांगलाच मिळाला. 6. निष्कर्ष. जेव्हा कोणत्याही परिणामांची चिंता न करता आपण एखाद्यास सहाय्य करतो, पण आपल्या या कृत्यामुळे एखाद्याचे कळतपणे मन दुखावले जाते आणि तो कुठल्याही परिस्थितीत त्या व्यक्तीच्या नाशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण जर आपले चित्तशील योग्य असले आणि त्याचे आचरण योग्य पद्धतीने करण्यामुळे, आपले चित्ताची नेहमी कुशल भावना ठेवल्यामुळे, शिलांच्या सदाचरणामुळे, कुशल चित्तामुळे त्यामधून मिळणारा विपाक हा तसाच मिळतो. आजही आपण समाजात पाहतो, एखादा जर चांगले काम करीत असेल तर त्याचे पाय खेचणारे अनेक असतात, पण अशा स्थितीतही जर आपण बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहिलो तर सुरुवातीला जरी त्रास झाला तरी अंत्य हा चांगलाच होतो. चित्ताची एकाग्रतेमध्ये भंग होईल, पण बुद्धांच्या मार्गाचा परिपूर्ण अभ्यास करून आचरणात आणले तर चित्ताची एकाग्रता भक्कम होईल आणि येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत आपण सुखरूपपणे बाहेर पडू शकतो आणि त्या कृत्याचा यथोचित सन्मान समाज केल्याशिवाय राहणार नाही. भगवान बुद्धांची शिकवण आजही हत्ती सारख्या दिसणाऱ्या अडथळ्यांवर मात कसे करावे याची शिकवण देत आहे आणि देत राहील, पण त्यासाठी बुद्धांच्या शिकवणीचे पटिवेदन करणे खूप गरजेचे आहे. धम्मध्वज कथेतील काही संक्षिप्तपणे खालील मुद्दे आले आहेत, ते आपण आता पाहूया. 1. कथेतील आकर्षक परिच्छेद. 1. महाराज, पुरोहित तुमचा नाश करू पाहत आहे. सगळ्या राष्ट्रांतील लोकांना वश करून घेण्याची त्याने खटपट चालविली आहे. 2. एक गोष्ट केली म्हणून देवता सर्वच करीत असे नाही. भक्ताने दुसरा वर मागितला तर रागावून त्यांचाच नाश करतात. भक्त देवतेकडे नवीन वर मागत गेला तर ती देवताच रागावून त्याचा नाश करून टाकील. 2. कथेतील पात्र परिचय. धम्मध्वज जातक कथा ही वाराणसी नगरीत घडलेली असून तेथे यशपाणी नावाचा राज्य करीत होता. सेनापती काळक त्यांचा पुरोहित बोधिसत्व यांच्यामधील ही कथा असून राज्यातील एका गरीब माणसावर झालेला अन्याय आणि तो अन्याय दूर करण्यासाठी बोधिसत्व मदत करतो. पुढे सेनापतीच्या कानभरणीमुळे राजाने बोधिसत्वाकडे केलेली मागणी आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी इंद्राने केलेली मदत. शेवटी कथेच्या शेवटी छत्रपाणी नावाचा हुजरा यांच्या भोवती ही कथा गुंफण्यात घालेली आहे. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.